चला तर मग सुरुवात करूया. तर हा आज मी दिवसातला दुसरा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. लिटरली माझ्याकडं आता घरी जाण्यासाठी निघण्यासाठी काही वेळ उरलेला आहे. तर त्या उरलेल्या काही वेळामध्ये म्हटलं एक व्हिडिओ रेकॉर्ड करूनच घ्यायला पाहिजे. पण लिटरली दुसरं मला सध्या काही करायचा मूड नव्हता, एनर्जी नव्हती आणि बेसिकली इंटरनेटही जरा बेकार आहे सध्या. त्याच्यामुळं काही काम करायची मला सध्या तरी इच्छा नव्हती. पण लिटरली कसं म्हणता येईल, मी घुमून फिरून शेवटी ऑथ सिस्टीमवरती पुन्हा एकदा आलेलो आहे. आणि लिटरली आजचा दिवस ठीकच होता. बेसिकली त्यात काही नवीन एकूणच मजा आली म्हणता येईल. दुपारचा जरा टाईम बेकार होता, पण या इट्स ओके बेसिकली. तर बेसिकली मी उद्या काय करायचं या गोष्टीचा कधी विचार नाही करत. लिटरली डेव्हलपमेंटच्या बाबतीत जे उद्या सकाळी मी 10-11 वाजता इथं येईल त्याच्यानंतरच डिसाईड करून कोणती गोष्ट करायची आणि कोणती गोष्ट नाही करायची. तर त्या बाबतीत तरी मी काही जास्त डिस्कस किंवा बोलणार नाही आहे. एकूणच सध्या तर आज जवळपास मी युजरचा जो प्रोफाईल आहे त्याच्या रिलेटेड काही काम केले. सुरुवातीला मी RTK क्युरीजबद्दलच बघत होतो. ही गोष्ट काल करत होतो आणि आज सकाळी बहुतेक त्याच्यामध्येच माझं लक्ष होतं. एकूणच क्रिएट API म्हणून रेडक्समध्ये एक सिस्टीम आहे किंवा एक कोड एक प्रकारचा ज्याच्याने आपण बेस API तयार करू शकतो, जो की आपल्या बॅकएंडशी कनेक्टेड असतो. त्याच्यानंतर त्या बेस APIला आपण स्टार्टिंगला प्रॉपर असं त्याच्यामध्ये ऑथेंटिकेशनवाला जो आयडिया असतो, बेरर टोकन म्हणा किंवा तशा बाबतीत ती गोष्ट आपण प्रीकन्फिगर करून त्याच्यामध्ये ठेवतो. त्याच्यानंतर रिफ्रेशचं लॉजिक त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं आणि त्याच्यातच एक RTK क्युरी म्हणून एक बेस API लिहिलेला असतो. तर तो API मी आधीच लिहून ठेवला होता. मला त्या APIबद्दल जास्त काही अशी माहिती नव्हती म्हणता येईल किंवा जस्ट लिहिण्यासाठी मी तो लिहून ठेवला होता. त्याच्यानंतर आज कळलं किंवा काल की ती गोष्ट एक प्रकारे एक पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनला आपण दुसरे APIs कनेक्ट करू शकतो. बेसिकली दुसरा API म्हणजे ऑथ API. तर हा ऑथ API जे ऑथेंटिकेशनचे जे एंड पॉईंट्स आहे तर ते कॅप्चर करून किंवा लॉग इन ऑथेंटिकेशन ती गोष्ट करून त्याच्यानंतर युजर API म्हणून एक नवीन API आज लिहिला. तर त्याच्यामध्ये तोच बेस APIला आपण एक प्रकारे कनेक्ट करतो त्याच्याने. तर युजर APIमध्ये आता मी लोकेशन एक प्रकारे त्याच्यासाठी लोकेशन सेंड करण्यासाठी एक एंड पॉईंट लिहिलेला आहे आणि /me म्हणून जो की आधी मी ऑथमध्ये टाकला होता तो एंड पॉईंट मी तिकडं मूव्ह केलेला आहे. एकूणच ह्या 2 गोष्टी झालेल्या आहेत आणि आज ऑलमोस्ट मी बहुतेक जवळपास कोणती गोष्ट लोकेशनच्या सिस्टीमवर काम करत होतो. बेसिकली आपला मोबाईल फॅन बंद केला की खूपच गरम होतं इथं आणि आजपासून बहुतेक उन्हाळा वाढलेला आहे असं वाटतं आहे. चांगलंच घाम येतो आहे. असो, तर मी काय म्हणत होतो, लोकेशन बेसिकली आपल्या मोबाईलमध्ये एक अशी सिस्टीम असते, GPS सिस्टीम म्हणा किंवा एक प्रकारे आपला जो मोबाईल असतो तो आपली ॲक्युरेट लोकेशन कोणत्याही ॲपला सेंड करू शकतो. आता ते डिपेंड करतं आहे ॲप ज्यांनी बनवलं आहे, डेव्हलप केला आहे त्यांना कोणत्या प्रकारची लोकेशन हवी असते. पण लिटरली आपला मोबाईल आपली लोकेशन, ॲक्युरेट लोकेशन एक प्रकारे कुठंतरी सर्व्हरवर सेव्ह करत असतो किंवा ज्यांनी तसे ॲप बनवलेले आहेत, डेव्हलप केलेले आहेत ते आपले लोकेशन खूपच इझिली ॲक्सेस करू शकतात.
आणि लिटरली मी त्याचा आज कोड लिहित होतो. त्याच्यामध्ये बेसिकली 2-4 कोडच्या फाईल असतील, काही लॉजिक असेल. एकूणच मी जे सध्या लॉजिक लिहिले ते दर 6 तासाने ती लोकेशन अपडेट करणार युजरची. त्याच्यासाठी पहिल्यांदा चेक करणार, मी ती कॉन्फिगरेशन केलं एक प्रकारे की लास्ट ॲक्सेस लोकेशन कधी केली होती. त्याच्यानुसार जर 6 तास झाले असतील तर परत एक नवीन एंड पॉईंट, परत एकदा तो एंड पॉईंट हिट करायचा, ती लोकेशन सेव्ह करायची. एकूणच हे लोकेशन सेव्ह करण्याच्या मागचं कारण आहे की आपल्याला युजरला जे सजेशन्स द्यायचे आहेत, जे आसपासच्या टीम आहेत, आसपासची लोक आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला ते फीचर द्यायचं आहे. त्याच्यामुळं ही लोकेशनचं सिस्टीम त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच ती गोष्ट मी जरा थोडं डीपमध्ये गेलो असेल किंवा त्याच्यावर काम केलं असेल. एकूणच जाणवलं की गार्डरेल्स आहेत. जेव्हा प्ले स्टोअरवर आपण एखादा ॲप पब्लिश करतो किंवा टाकतो तेव्हा गुगल व्हेरीफाय करतं आपल्याला स्वतःला, म्हणजे जे डेव्हलपर असतात त्यांना स्वतःला एक प्रकारे सांगायला लागतं की आम्ही अशा प्रकारे लोकेशन घेतो आहे किंवा असे जो डेटा आहे युजरचा तो घेतो आहे. परत गुगल पण एक प्रकारे चेक करतं की आपण कोणत्या प्रकारे ती लोकेशन ॲक्सेस करतो आहे. एकूणच हे ॲप बनवणं असं काही लय अवघड गोष्ट नाही. लिटरली कोणी ॲप बनवू शकतो, कोणी तसं ॲप बनवून प्ले स्टोअरवर टाकू शकतो. आणि बेसिकली बघायला गेलं तर खूप सारे ॲप्स पडून आहेत, लाखो हजारोमध्ये ॲप्स जे प्ले स्टोअरवरती पडून आहेत किंवा ॲपलवरती पण आहेत तसे. तर इन द एंड आपण जे बेसिकली युजरवर डिपेंड करतं की लोकेशन द्यायची की नाही द्यायची. आणि काही डेव्हलपर्स पण असतात किंवा कंपन्या पण असतात जे की लोकेशन प्रॉपरली असं युजरला कळलं पाहिजे अशा थ्रू ते ठीकच आहे. म्हणजे एक प्रकारे म्हणजे आता एखादी कंपनी किंवा एखादं ॲप आहे ज्याला वाटतं की युजरनी ते ॲप वापरावं किंवा लोकांनी ते वापरलं पाहिजे, तर एक प्रकारे ते कसं वाईट गोष्ट नाही करणार किंवा लोकांना ती गोष्ट कळली की काहीतरी चुकीचा कारभार चालू आहे तर लोक ते वापरणार नाही. एकूणच इथं इथिकल गोष्टीची ती बाउंड्री येते. ज्यांना जर ॲक्च्युली चांगल्या गोष्टीसाठी या गोष्टीचा वापर करायचा असेल, म्हणजे लोकेशन म्हणा किंवा बाकीचे जे पण काही डिटेल्स परमिशन्स असतात त्या, तर ते वापरू शकतात चांगल्या गोष्टीसाठी. आणि वाईट गोष्टीसाठी जर कोणाला वापरायचं ते पण वापरू शकतात. जे की काही गार्डर्स आहेत ते रोखण्याचा प्रयत्न करतात, पण ते पण एवढे स्ट्रॉंग नाहीत जवळपास. फक्त मनात जर आपल्याला काही चुकीचं करायचंच आहे आणि आपण ते ॲप लोकांच्या सिस्टीमपर्यंत पोचू शकलो तर लिटरली लोकांना मॉनिटर करणं काय अवघड गोष्ट नाही. त्याच्यातच काही गव्हर्मेंटचे ॲप्स असतात म्हणा. आजकाल आपलं गव्हर्मेंट खूप सारे ॲप लॉन्च करते आणि लिटरली इतके ॲप्स आहेत. प्रत्येक सर्व्हिससाठी, प्रत्येक सिस्टीमसाठी ॲपच ॲप आहे. आणि लिटरली मी आत्ता बेसिकली गेल्या काही दिवसांपूर्वी गव्हर्मेंटचे जितके पण काही ॲप्स होते ते मी काढून टाकलेले आहे. कारण की लिटरली त्या ॲप्सला जितकी परमिशनची गरज होती त्याच्यापेक्षा जास्त परमिशन ते मागत असतात. आणि आय कॅनॉट डू दॅट. बेसिकली आता मी एक प्रकारचा डेव्हलपर आहे, त्याच्यामुळं मला माहिती आहे की इट्स नॉट अ गुड थिंग. बेसिकली कोणत्याही ॲपला आपल्या जर स्टोअरची आपण फोटो जो ॲक्सेस करतो, म्हणजे फोटो स्टोअर करतो त्याचा ॲक्सेस असेल, मायक्रोफोन, ऑडिओ, व्हिडिओ, लिटरली जेव्हा आपण एखाद्या मोबाईलमध्ये ॲप वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या परमिशन्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या काही लोक इथिकली ॲक्सेस करतात, म्हणजे ॲप्स म्हणा, पण लिटरली देअर इज नो बाउंड्री. तर अजून एक गोष्ट ती म्हणजे मला एक गोष्टीचा प्रश्न पडला होता की जेव्हा आपण युजरची लोकेशन ॲक्सेस करतो, समहाव मोबाईलची जी युजरच्या मोबाईलची जी बॅटरी असते ती खूप जास्त कन्झ्युम, त्या
गोष्टीमागं कारण काय. आणि त्याचं कारण होतं की जे GPS लोकेशन असतं किंवा आपली जी लोकेशन असते ते आपलं मोबाईल कॅल्क्युलेट करत असतं. आणि लिटरली ते कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला खूप साऱ्या गोष्टींची गरज पडते, जसं की मोबाईलचं नेटवर्क म्हणा, सेल टॉवरची लोकेशन म्हणा, त्याच्यासोबत GPS आणि ते लिटरली जेव्हा आपण युजरची लोकेशन ॲक्सेस करतो तेव्हा युजरच्या मोबाईलला खूप साऱ्या प्रोसेसेस कॅल्क्युलेशन्स करावं लागतात आणि त्याच्यातून आपल्याला एकदा ती लोकेशन भेटली जाते. आणि लिटरली काही असा कोड आहे जो आपण बॅकग्राऊंडला पण लिहू शकतो. म्हणजे बॅकग्राऊंडला युजरची जी लोकेशन असते प्रत्येक वेळेस आपल्याला सेंड होत राहणार. लिटरली त्याच्यासाठी पण कोड लिहू शकतो आपण. आणि हे बेसिकली आणि त्याच्यासोबतच कसं म्हणता येईल, रिअल टाईम लोकेशन पण एक प्रकारे आपण ॲक्सेस करू शकतो. आता ह्याचा फायदा जे डिलिव्हरी ॲप्स असतात म्हणा किंवा ते इन्स्टंट जे असतात ना की 10 मिनटामध्ये डिलिव्हरी भेटली पाहिजे किंवा डिलिव्हरी ॲपची त्याच्या आसपासची रिलेटेड असतात, तर तसे ॲप्स ह्या ज्या लोकेशनच्या सिस्टीम्स आहेत ते वापरतात. आणि लिटरली माझ्या ॲपला त्या गोष्टीची गरज नाही आहे किंवा ती बॅकग्राऊंड लोकेशन फेच करण्याची पण गरज नाही आहे. तर आत्तापर्यंत जो काही कोड केलेला आहे तो एक प्रकारे इथिकल बाउंड्रीजमध्ये राहून लिहिलेला आहे. आणि लिटरली आय डोंट नो, कारण की मी जे ॲप डेव्हलप करतो आहे ते कधी कोणत्या युजरपर्यंत पोहोचेल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे. असं दॅट्स नॉट अ बिग डील. वी विल थिंक अबाउट इट व्हेरी सून. टिल नाव आता मी असं खूपच गरम होते. फॅन बंद केलेला आहे. उन्हाळा चालू आहे. आजची तारीख सांगण्याची मला गरज आहे असं मला वाटत नाही. लिटरली उन्हाळा चालू आहे. तर भरपूर मी काय बोललेलो आहे असं वाटतं. तर आजसाठी इथंच थांबूया. सी यू सून. बाय.